नमस्कार मित्रांनो, रोज संध्याकाळी तुम्ही देवासमोर दिवा लावता, पण त्या दिव्यात फक्त एक छोटीशी लवंग टाकली तर धार्मिक मान्यतेनुसार त्याचे किती शुभ परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? अनेक घरामध्ये हा उपाय पिढ्यानपिढ्या केला जातो. असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांतता मिळते आणि घरात मंगलमय वातावरण निर्माण होते. पण हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या दिवशी करायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. दिव्यात लवंग का टाकली जाते? तर धार्मिक मान्यतेनुसार लवंगमध्ये सुगंध आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. पूजेमध्ये लवंग अर्पण करणे म्हणजे आपल्या घरातील नकारात्मक विचार, मतभेद आणि अशुभ स्पंदने दूर व्हावीत अशी प्रार्थना करणे होय. अनेक ठिकाणी असे मानले जाते की लवंगाचा सुगंध वातावरण प्रसन्न करतो आणि देवपूजेत मन एकाग्र होण्यास मदत करते. दिव्यात लवंग टाकण्यापूर्वी काय करावे? तर सर्वप्रथम देवघर स्वच्छ करावे. देवासमोर पाणी शिंपडून शुद्धी करावी. त्यानंतर हातपाय धुवून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. दिवा लावण्यापूर्वी मनात कोणाविषयीही राग, द्वेष किंवा नकारात्मक भावना ठेवू नयेत, कारण शास्त्रात सांगितलेले आहेत की पूजा ही शुद्ध मनाने केल्यास तिचे अधिक आध्यात्मिक महत्त्व मानले जाते. तसेच लवंग दिव्यात कशी टाकावी? एकच संपूर्ण लवंग घ्यावी. ती तुटलेली किंवा खराब नसावी. तूप किंवा तेल भरल्यानंतर वात ठेवावी आणि त्यानंतर लवंग अलगद दिव्यात सोडावी. लवंग टाकताना मनात अशी प्रार्थना करावी की हे ईश्वर, माझ्या घरातील दुःख, अडचणी आणि नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि आरोग्य लाभू दे. लवंगचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात लवंग अनेक देवतांच्या पूजेत वापरली जाते. भगवान शिवांच्या पूजेत, माता लक्ष्मीच्या पूजेत, तसेच श्री गणेशाच्या पूजेत, भगवान विष्णूंच्या पूजेत. तसेच लवंग सुगंध, पवित्रता आणि मंगलतेचे प्रतीकही मानले जाते. घरात सकारात्मक ऊर्जा कशी वाढते? तर दररोज नियमित वेळेला दिवा लावल्याने घरात भक्तीचे वातावरण तयार होते. कुटुंबातील सदस्य काही क्षण एकत्र येऊन देवाचे स्मरण करतात. त्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते. धार्मिक परंपरेनुसार हे घरातील मंगल वातावरणाचे कारण मानले जाते. तसेच घरात आजारपण राहत नाही. ह्या वाक्याचा अर्थ तर अनेक पारंपरिक कथांमध्ये अशा प्रकारचे वाक्य आढळते. त्याचा अर्थ असा घेतला जातो की देवाची कृपा, मानसिक शांतता आणि सकारात्मक वातावरणामुळे कुटुंब सुखी राहावे अशी प्रार्थना केली जाते. हा उपाय किती दिवस करावा? तर सलग 21 दिवस हा उपाय किंवा 40 दिवस किंवा रोज नित्यनेमाने. धार्मिक परंपरेनुसार सातत्याने केलेली उपासना अधिक फलदायी मानली जाते. तर कोणता मंत्र म्हणावा? दिवा लावल्यानंतर 11 वेळा म्हणावा ओम नमः शिवाय. त्यानंतर 11 वेळा म्हणावे ओम श्री महालक्ष्मीये नमः. किंवा मग महामृत्युंजय मंत्र 3, 11 किंवा 21 वेळा म्हणू शकता. कोणत्या दिवशी सुरुवात करावी? तर हा उपाय करण्यासाठी सोमवार भगवान शिवांसाठी, गुरुवार श्री विष्णू आणि गुरुकृपेसाठी, शुक्रवार माता लक्ष्मीसाठी. कोणत्या चुका टाळाव्यात? तर तुटलेली लवंग वापरू नका. पूजा करताना घाई करू नका. देवघर अस्वच्छ ठेवू नका. लवंगाचे उपाय. चमत्कारिक लवंगाचे उपाय आनंद, शांती, आर्थिक लाभ मिळवून देतील आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतील. तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. तर त्या समस्यावर मात करण्यासाठी लवंगाशी संबंधित उपाय खूप फायदेशीर मानले जातात. या लवंगाशी संबंधित उपायाबद्दल
जाणून घेऊयात. तर आपण लवंगाचे इथे काही प्रभावी उपाय जाणून घेऊयात. अनेकदा कठोर परिश्रम करून आणि चांगली कामे करूनही त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी होत नाही. यामुळे अनेक ज्योतिषीय उपाय आणि जादूटोणा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार लवंगाशी संबंधित उपाय आनंद आणि शांती आणतात. लवंग राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव दूर करेल आणि आर्थिक समस्या, संघर्ष आणि घरातील प्रलंबित कामे सुटतील. दुष्ट शक्तींपासून मुक्ती मिळेल. तर लवंगा दुष्ट शक्तींना दूर ठेवतात. जर कोणी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल तर त्यांनी आपल्या तोंडात 2 लवंगा ठेवाव्यात. यामुळे यश निश्चित होते आणि मुखशुद्धीचे कामही होते. तसेच 40 दिवस दररोज शिवलिंगाला लवंगा अर्पण केल्याने सर्व दुष्ट शक्ती दूर होतात. हे केल्याने प्रगती होते. तर जर तुम्ही कठोर परिश्रम करूनही जीवनात प्रगतीची फळे पाहत नसाल तर देवी लक्ष्मीची प्रार्थना करताना 2 लवंगासोबत 1 गुलाबाचे फूल अर्पण करा. 5 लवंगा आणि 5 कवड्या लाल कापडात बांधून ते तुमच्या घरात, कामाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. हा विधी केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. शुक्रवारी ही विधी करा. शुक्रवारी लवंगाशी संबंधित विधी करा. संध्याकाळी एका लहान वाटीत किंवा मातीच्या भांड्यात 5 लवंगा, 3 कापूर आणि 3 मोठ्या वेलची ठेवा आणि ते जाळा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात पसरून द्या. हा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. धनप्राप्तीसाठी शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या चरणी 2 किंवा 5 लवंगा अर्पण करा. ह्या उपायाने धनप्राप्ती होते असा विश्वास आहे. सायंकाळच्या पूजेनंतर त्या लवंगा उचलून आपल्या पर्समध्ये ठेवा. या प्रथेमुळे आर्थिक लाभ होतो. घरात समृद्धी आणण्यासाठी देवी लक्ष्मीच्या चरणी 5 लवंगा आणि 5 कवड्या अर्पण कराव्यात. त्यानंतर त्यांना एका स्वच्छ लाल कापडात बांधून त्यांची एक गाठोडी बनवा. ही गाठोडी तुमच्या घरातील तिजोरीतील किंवा पैसे ठेवण्याच्या जागेत ठेवा. हा विधी शुक्रवारी फायदेशीर ठरेल. लक्षात ठेवा, दिव्यात टाकलेली लवंग म्हणजे जादू नाही, ती आपल्या श्रद्धेचे, नियमित उपासनेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला बळ देते, तर आरोग्यासाठी योग्य वैद्यकीय उपचार घेणे तितकेच आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब